गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू इम्पल्स 2.0 बॅच. जर तुम्ही नवीन रजिस्टर्ड स्टुडंट असाल तर मी परत एकदा तुमच्यासाठी आपलं टेस्ट सिरीजचं जे टाईम टेबल आहे ते इथे डिस्प्ले करते आहे. अँड अकॉर्डिंग टू दॅट संडेला दॅट इज 28 नोव्हेंबरला फिजिक्सच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज, केमिस्ट्रीचं सोल्युशन दॅट इज चॅप्टर नंबर 2, मॅथमॅटिक्स, डेरिव्हेटिव्स आणि बायोलॉजीचं रिप्रोडक्शन इन ॲनिमल या 4 चॅप्टरवरती टेस्ट आहे. आता टेस्ट सोल्युशन चॅप्टरवरती आहे तर मग त्यापूर्वी थोडंसं तुमचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आपलं ठरलेलं. पण यावेळी लाईव्ह नाही तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला MCQs देते आहे. आता बघा, या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत ऑलमोस्ट 30 MCQs डिस्कस करणार आहेत आणि अगदी इझी MCQs आहेत. हे तुम्ही त्याला लेवल 1 MCQs म्हटला तरी चालेल. बट इझी म्हणून इम्पॉर्टंट नाहीत असं होत नाही, ते तितकेच इम्पॉर्टंट आहेत. रिझन आहे का, सोल्युशन चॅप्टरमध्ये जेव्हा जुनं टेक्स्टबुक होतं दॅट इज 2020च्या आधीचं, 2020च्या आधीचं, तेव्हा त्याच्यामध्ये 2 पार्ट्स होते. एक होतं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, नंबर ऑफ मोल्स, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. आणि त्यानंतर पोर्शन यायचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. पण जर तुम्ही यावर्षीचं म्हणजेच 2022चं टेक्स्टबुक बघताय किंवा 2020 पासून जो सिलेबस बदलला आहे तोपर्यंत सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला फक्त कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दिसेल आणि हे 11th स्टँडर्डमध्ये टाकलं गेलं. आता मुलांना वाटतं की मग याचा अभ्यास करायचा की नाही करायचा, कारण क्वेश्चन विचारला जातो कॉन्सन्ट्रेशन टर्म्सवरती सेपरेटली आणि आपल्याला असं वाटतं की हे कुठे टेक्स्टबुकमध्ये, तर हे 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये. त्यामुळे आज जे लेवल 1चे MCQs आहेत हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरती जास्त डिपेंड न राहता तुमच्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्सला व्यवस्थित एक्सप्लेन करतील. त्यानंतर नेक्स्ट जे 30 MCQs राहतील किंवा 20 MCQs राहतील, जे काही असतील ते लेवल 2 राहतील. म्हणजे त्याच्यामध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरचे क्वेश्चन्स राहतील. आणि त्याचसोबत मी तुम्हाला 10 न्यूमेरिकल्स देते आहे. हे 10 न्यूमेरिकल्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत युझिंग लॉगबुक आणि हे इम्पॉर्टंट असतील तुमच्या बोर्ड पर्पजसाठी. सो अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन चॅप्टर आज आणि उद्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. उद्या तुम्ही टेस्ट देताय आणि टेस्टचं टाईम हे नेहमीचंच राहील. टेस्टचं टाईम असेल 2 PM to 8 PM, 2 PM to 8 PM. ठीक आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. चलो, नाव लेट अस डिस्कस सम MCQs. क्वेश्चन नंबर 1. अँड फर्स्ट ऑफ ऑल सो सॉरी फॉर आवाज, है ना. आवाज बघू शकता कसा झाला आहे, पण नो मॅटर, आपल्याला 30 MCQ करायचे आहेत. इन वेपरायझेशन ऑफ लिक्विड, जेव्हा लिक्विड इव्हॅपरेट होत आहेत, वेपरायझेशन होत आहे इन टू एअर, कुठे एअरमध्ये, लिक्विड डिझॉल्व्स इन एअर. सो व्हॉट इज लिक्विड? सोल्युशन, सोल्यूट, सॉल्वंट, मिक्सचर. हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे. लिक्विड डिझॉल्व्स इन टू एअर, जो डिझॉल्व होतो तो कोण असतो? सोल्यूट. सो सोल्यूटला कसं डिफाईन करतो आपण? कंपोनंट ऑफ सोल्युशन दॅट इज प्रेझेंट इन लेस अमाऊंट इज कॉल्ड ॲज सोल्यूट. आणि मराठीत कसं म्हणतो? जो कमी प्रमाणात असतो आणि जो डिझॉल्व होतो तो सोल्यूट, ज्यामध्ये डिझॉल्व होतो तो सॉल्वंट, आणि दोन्ही एकत्र करून सोल्युशन. नेक्स्ट, व्हॉट इज अलॉय? अलॉय काय आहे ते? सॉलिड इन सॉलिड. फर्स्ट एक्झाम्पलच आहे आपल्या चार्टमध्ये, सॉलिड इन सॉलिड, अ सोल्युशन ऑफ सॉलिड इन सॉलिड. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ अ सोल्युशन हॅव्हिंग लिक्विड इन गॅस? आत्ताच केलं क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्ही, हे पटकन आठवलं पाहिजे. असं कोणता लिक्विड आहे की या तुमच्या आजूबाजूच्या गॅसमध्ये प्रेझेंट आहे? मॉइश्चर, मिस्ट. मग बघा, मॉइस्ट एअर, ऑप्शन नंबर A. इमॅजिन करायचा क्वेश्चन, लिक्विड इन गॅस, असं कोणतं लिक्विड आहे की या गॅसमध्ये प्रेझेंट आहे? मॉइश्चर. क्वेश्चन नंबर 4. द स्टेटमेंट, एक वाक्य दिलं आहे, इफ 0.003 मोल्स ऑफ अ गॅस आर डिझॉल्व्ड इन 900 ग्रॅम ऑफ वॉटर अंडर अ प्रेशर ऑफ 1 atmosphere. 1 atmospheric प्रेशरला काय केलं त्यांनी? 0.003 मोल्स हे डिझॉल्व केलेत 900 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये. 0.006 मोल्स विल बी डिझॉल्व्ड.
0.006 will be dissolved when the pressure becomes 2 atmosphere. जेव्हा प्रेशर डबल झालं तेव्हा नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ड पण कसे झाले, डबल झाले. दॅट इज सोल्युबिलिटी वाढली. म्हणजे मी असं म्हणू शकते का, प्रेशर वाढलं, नंबर ऑफ मोल्स सोल्युबल वाढले, प्रेशर वाढलं, सोल्युबिलिटी वाढली. हे कोणी सांगितलं आपल्याला? S इज इक्वल टू KHP, हेनरी लॉ. सो ऑप्शन नंबर ए. सो हेनरी नावाचे सायंटिस्ट होते, ते असं म्हटले जेवढं प्रेशर वाढवत आहे तेवढी सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होणार आहे. अँड दॅट इज वाय हे स्टेटमेंट हेनरी लॉ बद्दल बोलत आहे. Question number 5. Dash possesses physical state of solute and solvent as liquid and solid respectively. Respectively म्हटलेत म्हणजे solute कोण आहे, लिक्विड, सॉल्व्हंट कोण आहे, सॉलिड. बघा, तुम्ही जेव्हा चार्ट चालू करता ना तेव्हा असा करता, सॉलिड इन सॉलिड, परत सॉलिड इन लिक्विड, परत सॉलिड इन गॅस. नेक्स्ट काय करता, दुसरा पॅच करू, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड आणि लिक्विड इन गॅस. थर्ड पॅच, पण थर्ड मी लिहित नाही. सॉलिड इन सॉलिड, पहिल्या पॅचचा पहिला वर्ड अलॉय, सॉलिड इन सॉलिड अलॉय. दुसरा पॅचचा पहिला वर्ड लिक्विड इन सॉलिड. जर अलॉय काय आहे, मेटल अँड मेटल, मर्क्युरी पण मेटल आहे, पण मर्क्युरी सोबत केल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, अमाल्गम. अलॉयच आहे पण मर्क्युरी लिक्विड असल्यामुळे त्याला मी काय म्हटलं, अमाल्गम. सो लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल असतं अमाल्गम. कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर बी, झिंक अमाल्गम. कसं लक्षात ठेवायचं, पहिला पॅच सॉलिड इन सॉलिड अलॉय आहे, तर दुसरा पॅचचा पहिला लिक्विड इन सॉलिड अमाल्गम आहे. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय हेनरी लॉ कॉन्स्टंट. हेनरी लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH of dissolved O2 at 10 degree Celsius and 1 atmospheric pressure. प्रेशर किती दिलंय, 1 atm. If partial pressure of oxygen, partial pressure किती दिलंय, partial pressure is 0.24 atm. बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण दिलंय, पार्शल प्रेशर पण दिलंय. अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन, डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन किती आहे म्हणतायत ते, दॅट इज सोल्युबिलिटी किती आहे म्हणतायत ते, 3.12 इंटू 10⁻⁻4 मोल पर dm³. हेनरी लॉ काय सांगतात, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पार्शल प्रेशर. कशाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला डायरेक्टली प्रपोर्शनल नाही आहे. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द लिक्विड, है ना, ओव्हर द सोल्युशन. सो ओव्हर द सोल्युशन कुठलं प्रेशर आहे, पार्शल प्रेशर आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट, S इज इक्वल टू KH इंटू P. मला KH काढायचं आहे, काय लिहिणार, S/P. देअरफॉर KH इज इक्वल टू, सोल्युबिलिटी किती दिली आहे, 3.12 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय प्रेशर किती दिलं, पार्शल प्रेशर 0.24. सॉल्व करा, 3, 1, 2 दोन्ही डेसिमल बाहेर शिफ्ट केला, हा पण दोन्ही बाहेर शिफ्ट करा, 24 इंटू 10⁻⁴. दॅट इज इक्वल टू 24 1 24, 24 3 72 इंटू 10⁻⁴. डेसिमल आत आला तर 1.3 इंटू 10⁻⁻3. किती येणार आहे आन्सर, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 7. इफ हेनरी लॉ कॉन्स्टंट ऑफ ऑक्सिजन इज दिस. आता मला KH दिलाय, KH इज इक्वल टू 1.1 इंटू 10⁻³ अँड इट्स पार्शल प्रेशर इज P इज इक्वल टू 0.20 atm. What will be the concentration of dissolved oxygen? कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजेच सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन काही वेगळे नाही आहेत. S इज इक्वल टू KH इंटू P. KH किती आहे, 1.1 इंटू 10⁻⁻3. प्रेशर किती आहे, 0.20. बघा, युनिट मोल पर dm³ आहे आणि या ॲटमॉस्फिअरला हा ॲटमॉस्फिअर कट होईल. सो मोल पर dm³ राहील. किती येईल आन्सर आहे, 20 1 20, 21 20, 21 22. डेसिमल कितीने द्यायचे, 4 नंतर. 0.22 इंटू 10⁻³ 0.22
असा ऑप्शनच नाही आहे. 0.22 इंटू 10⁻³ डेसिमल शिफ्ट करा, 2.2 केलं तर काय होईल, 10⁻⁴ असं ऑप्शन आहे का? येस, 2.2 इंटू 10⁻⁴. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 8. द सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर कंटेन्स. कोणताही शुगर पाण्यामध्ये जाऊन आयोनाइज करत नाही, म्हणूनच आपण त्याला चॅप्टरमध्ये काय म्हणतो, इट इज नॉन इलेक्ट्रोलाइट. तो अनडिसोसिएटेड राहतो. शुगर एक मॉलिक्यूल आहे, तर तो वॉटरमध्ये जाऊन फ्री मॉलिक्युल्स म्हणूनच राहील. ॲटम्समध्ये तुटणार नाही, आयन्समध्ये तुटणार नाही. क्वेश्चन नंबर 9. आयडेंटिफाय द लॉ विच स्टेट दॅट amount of gas dissolved in a given mass of solvent at any temperature is directly proportional to pressure of the gas above the solution. आत्ताच सांगितलेलं amount of gas dissolved म्हणजेच काय, solubility is directly proportional to pressure. कोणी सांगितलं आपल्याला? हेनरी लॉनी. बघा, तेच प्रश्न असतात, पण कधी असे कधी उलटे सुलटे करून तुम्हाला ते विचारले जातात. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज अमालगम. आता लक्षात येईल अमालगम काय आहे. लिक्विड मर्क्युरी इंटू सॉलिड मेटल. शोधा बरं ऑप्शन. लिक्विड सोल्युशन ऑफ मेटल इन लिक्विड मेटल. हा मेटल म्हणजे सॉलिड, कोणामध्ये? लिक्विड मेटलमध्ये. ठीक आहे, येस. आता असं म्हणू नका की मॅम आधी तो लिहायचा का आधी तो लिहायचा. वाक्याची रचना डिपेंड आहे. सोल्युशन ऑफ मेटल इन लिक्विड मेटल या फिर सोल्युशन ऑफ लिक्विड मेटल इन मेटल, दोन्ही चाललं असतं मला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर ml, जी की आपण स्टँडर्ड मानली आहे. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. मी तुम्हाला यापूर्वी एकदा लेक्चरमध्ये पण बोललेले की कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर वॉटर जर विचारलं तर आतापासून काढायला जायचं नाही, ते कॉन्स्टंट राहणार आहे. किती? 55.55. सो मी बिना कॅल्क्युलेट करता डायरेक्टली टिक करणार आहे. दिस इज युटिलायझिंग युअर टाईम. हे कॉन्सन्ट्रेशन काढण्याच्या पाठीमागं जेवढं टाईम तुम्ही लावणार आहे त्याच्यात तुमचे 2 MCQ सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो तुम्हाला जर कोणाला हे कसं आलं हे जर हवं असेल तर गुगलला डायरेक्ट टाका, गुगल प्रत्येकाचा आन्सर देते. आपण हे सॉल्व्ह केलं आहे लेवल 1 लेवल 2 MCQ मध्ये, आणि तेव्हा सांगितलेलं की बाबा डायरेक्टली आता ती व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे, 55.55. क्वेश्चन नंबर 12. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन एक्सटेंसिव प्रॉपर्टी. जो सिस्टीम के बांटने से बटेगी दॅट इज नंबर ऑफ मोल्स. या बीकरमध्ये मी 10 मोल घेतले. थोड्या वेळाने जर मला यातले 10 मोल इकडे शिफ्ट करायला सांगितले तर काय होईल. समजा मी 2 मोल किंवा 5 मोल शिफ्ट केले तर 5 केल्याने हे 10च राहतील का? नाही, हे पण 5 होतील. जर असं दोन्ही डिवाइड होत असतील तर ती एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, नंबर ऑफ मोल्स. तसं व्हॉल्यूम होत नसतो ना. व्हॉल्यूम बघा, मोलार व्हॉल्यूम काय ठरलंय आपलं. कोणत्याही वर्डच्या आधी मोलार, स्टँडर्ड, स्पेसिफिक हे वर्ड्स आले तर ती कोणती प्रॉपर्टी असते? इंटेन्सिव्ह. त्यामुळे मोलार व्हॉल्यूम नाही. मोलॅरिटी दोघांचा रेशो आहे, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सो नंबर ऑफ मोल्स एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, फक्त व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा बरं, 4 लिटर होतं, इकडे पाणी शिफ्ट केलं, काय होईल? इकडे 2 लिटर, इकडे पण 2 लिटर. सिस्टीम के बांटने से बटा, तो व्हॉल्यूम इज एक्सटेन्सिव्ह, हे पण एक्सटेन्सिव्ह, अँड रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. फक्त व्हॉल्यूमच्या समोर जेव्हा मोलार वर्ड लागतो तेव्हा मात्र ती कोणती प्रॉपर्टी होते? इंटेन्सिव्ह. मोलार हा शब्द आला की लक्षात ठेवायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मोल फ्रॅक्शन तो पण एक रेशो आहे. मोल फ्रॅक्शन कसं काढतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. फ्रॅक्शन आला की तो काय होतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी होतो. सो एकच एक्सटेन्सिव्ह आहे, नंबर ऑफ मोल्स. क्वेश्चन नंबर 13. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे? काय असतो? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. नंबर ऑफ मोल्स ऑफ, इथे टोटल नंबर आहे कट, इथे मास आहे कट, मला खाली व्हॉल्यूम पाहिजे, 2च आहेत. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. इथे लिहिलंय नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट, नाही. काय पाहिजे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, कारण मोलॅरिटी ऑफ एनी सोल्युशन म्हटलं, या सोल्युशनच्या जागी मोर प्रिसाइज काय वर्ड पाहिजे? सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर.
क्वेश्चन नंबर 14 विच इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एलिव्हेशन आहे, डिप्रेशन आहे, लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. क्वेश्चन नंबर 15 अ मोलार सोल्युशन इज one that contain 1 mole of solute. 1 mole of solute आणि सोल्युशन कसं आहे 1 मोलाल. अमोलाल म्हणजे काय, 1 मोलाल सोल्युशन. मग मोलॅलिटी कसं डिफाईन करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg. वेट ऑफ सॉल्वंट, नॉट सोल्युशन. सो बघा वेट ऑफ सॉल्वंट कुठे दिले, लिटर्समध्ये म्हणजे व्हॉल्यूम, लिटर म्हणजे व्हॉल्यूम, लिटर म्हणजे व्हॉल्यूम. वेट कशात मोजणार, ग्रॅममध्ये. आणि kg म्हटलंय म्हणून 1000 मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, इथं ग्रॅम दिलंय पण मला kg मध्ये लागतो म्हणून तिथे 1000 मल्टिप्लाय केलंय. डी वॉज द करेक्ट आन्सर. द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑफ Na2CO3 हॅव्हिंग 0.6 ग्रॅम. सो गिवन वेट किती आहे, सॉरी 10.6 ग्रॅम. आणि व्हॉल्यूम दिलाय, व्हॉल्यूम किती दिलाय 500 ml. आत्ताच मोलॅलिटीचा फॉर्म्युला पाठ केला. मोलॅलिटी काय असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मोलॅरिटी सांगितली. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, बघा मी सगळे बेसिकचे फॉर्म्युले रिवाइज करून घेते. गिवन वेट अपॉन मोलार वेट. गिवन वेट किती आहे 10.6. तुम्ही याचं मोलार वेट काढा. मोलार वेट कसं काढणार आहे, 2 सोडियम आहेत, 1 कार्बन आहे, 3 ऑक्सिजन आहेत, इज इक्वल टू 2 सोडियम म्हणजे किती येणार 2 × 23, 1 कार्बन म्हणजे 16 आणि 3 ऑक्सिजनचं किती असतं, कार्बन 12 आणि ऑक्सिजनचं किती असतं 16. यू विल गेट द आन्सर 106. सो इथे मी पुट करते 106. सो किती येईल आन्सर बघा, डायरेक्टली याच्यामध्ये पुट केलं तरी पण चालून जाईल. मी कॅल्क्युलेशन्स इथे करते. नंबर ऑफ मोल्स किती आले 10.6 अपॉन 106 म्हणजे 0.1 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलं 500 ml मध्ये. पण मला कशात पाहिजे, लिटरमध्ये. लिटरमध्ये पाहिजे असेल तर वरती मल्टिप्लाइड बाय 1000. सो मोलॅरिटी किती आली, 0 ला 0 कट, 0 0 कट, 5 1 चा 5, 5 2 चा 10 आणि हे किती सांगितलं 0.1. आन्सर इज 0.2. 0.1 × 2, 0.1 × 2, 0.2 मोलार. क्वेश्चन नंबर 17 वेन 90 ग्रॅम ऑफ वॉटर, म्हणजेच काय दिलंय गिवन वॉटरचं मास 90 ग्रॅम इज मिक्स्ड विथ 300 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं मास दिलाय 300 ग्रॅम. टोटल नंबर ऑफ मोल्स विचारलेत, पाण्याचे नाही फक्त, टोटल ॲसिटिक ॲसिडचे पण. सो नंबर ऑफ मोल्स कसं काढतो, वॉटरचे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज गिवन अपॉन मोलार. मोलार किती आहे 18 आणि ॲसिटिक ॲसिडचं कसं काढणार, नंबर ऑफ मोल्स गिवन किती 300. मोलार किती असतं, ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला CH3COOH, CH3COOH. सो या कार्बनचं मास आणि ह्या कार्बनचं 12 + 12 24. ठीक आहे, हायड्रोजन किती आहे 4, किती झाले हे 28. अजून काय राहिलं, ऑक्सिजन. हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन, किती झालं 32. 6 8 9 10 3 4 5 6 किती आहे 60. सो मोलार मास इज 60. 0 ला 0 कट, किती येणार 6 5 चा. सो नंबर ऑफ मोल्स 5. इथे 9 1 चा 9, 9 2 चा 18 दॅट इज 5. सो याचे 5 आणि याचे 5. टोटल नंबर ऑफ मोल्स किती आले, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. 5 + 5 10. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 18 वेन 10 ग्रॅम ऑफ कॉस्टिक सोडा. बघा कॉस्टिक सोडा म्हणजे काय NaOH. मास किती असतं याचं, मोलार मास ऑफ NaOH इज 40. काढून बघाल 40 ग्रॅम पर मोल. मला आता पाठ झालेत का, सोडियम 23, हायड्रोजन 1 आणि हा किती आहे म्हणजे 24 + 16. ओके, 24 + 16 इन सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलं म्हणजे काय दिलंय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर. व्हॉल्यूम इज 250 सेंटीमीटर क्यूब. फाइंड व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन.
मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बघा थोडंसं व्हॉल्यूमचे युनिट कन्व्हर्जन सांगते. व्हॉल्यूम म्हणजे तुमच्या घरी किती लिटर दूध येतं. समजा 1 लिटर दूध येतं म्हणजेच किती ml दूध असणार आहे रे ते 1000 ml दूध असणार आहे. आणि ml म्हणजेच सेंटीमीटर क्यूब म्हणजेच किती सेंटीमीटर क्यूब दूध घरी येतं 1000 सेंटीमीटर क्यूब. लक्षात राहील 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे ml आणि सेंटीमीटर क्यूबमध्ये काहीही डिफरन्स नाही आहे, बोथ आर सेम. मग मी इथं लिहू शकते 250 ml. चला लिहा आता. नंबर ऑफ मोल्स काय येणार. गिवन किती आहे 10 ग्रॅम. गिवन NaOHचं मास 10 ग्रॅम. मोलार मी कॅल्क्युलेट केले 40 ग्रॅम. किती येणार गिवन मास अपॉन मोलार मास आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर 250 ml आहे. लिटरमध्ये न्यायचं असेल तर वरती 1000नी मल्टिप्लाय. 0ला 0 कट. 25 1चा 25 25 4चा 100. इथे काय करणार आहे 40/40 किती आलं मोलॅरिटी 1 मोलार. ऑप्शन नंबर ए. किती सोपे क्वेश्चन आहेत. फक्त काय करते फॉर्म्युला रिव्हिजन करून घेते जे तुमच्या 11th मधून क्वेश्चन विचारणार ते. 19 द लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणामध्ये असतील. लेसन नंबर 1 क्लास 11 सम बेसिक कन्सेप्ट्स. मोल कन्सेप्टचा जो चॅप्टर आहे तिथून हा क्वेश्चन आहे. द लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जर नंबर ऑफ मोल्स जास्त असतील तर डेफिनेटली मॉलिक्युल्स पण जास्त असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त फाइंड करायचे की कोणाचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत. आणि नंबर ऑफ मोल्स कसं काढतो गिवन मास अपॉन मोलार मास. ऑप्शन नंबर 1चे नंबर ऑफ मोल्स बघूया. गिवन दिलं 54 आणि N2O5चं मोलार मास ऑलरेडी मी कॅल्क्युलेट करून ठेवलं आहे 108 येतं. आता काढलं कसं N2O5 2 नायट्रोजन. एका नायट्रोजनचं 14 दोघांचं 28 आणि ऑक्सिजन किती आहेत 5. सो 5 × 16 करा बरं 28 प्लस 6 5चा 30 5 1चा 5 6 7 8 80. किती येईल हे 8 आलं. सो तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करू शकताय. मी फक्त टाइम वाचवते. आता सांगा हे जे आन्सर येणार आहे तुमचं आन्सर हे 1 पेक्षा नक्कीच कमी असणार आहे है ना. लेस दॅन 1 सॉरी आन्सर कसं आहे लेस दॅन 1 आहे. चला सेकंड बघा. नंबर ऑफ मोल्स गिवन 46 आणि मोलार पण याचं किती असतं 46. सो नंबर ऑफ मोल्स किती आले 1. थर्ड गिवन किती आहे 36 आणि वॉटरचं मोलार किती असतं 18. 18 2चा 2 मोल आले. चौथं बघा गिवन किती आहे 25 मोलार किती असतं कार्बनचं 44. सो ह्याचा आन्सर किती येणार आहे. आन्सर जे काही आहे मी कॅल्क्युलेट नाही करत 1 पेक्षा कसं असेल कमी असेल. मी काय म्हटलं ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त त्याचे मॉलिक्युल्स पण जास्त. इथे 1 आहे लेस दॅन 1 लेस दॅन 1 2 तर 2 मोल्सवाल्याला टिक करायचं. क्वेश्चन नंबर 20 इफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज प्रेझेंट इन 1 kg सॉल्व्हंट देन 1 मोल ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन 1 kg सॉल्व्हंट म्हणजे वरती काय आहे नंबर ऑफ मोल्स खाली काय आहे वेट ऑफ सॉल्व्हंट ते पण kg मध्ये म्हणजे हे कोण आहे मोलॅलिटी. इट शोज मोलाल कॉन्सन्ट्रेशन. क्वेश्चन नंबर 21 विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मॅटिक प्रेशर पाय इज ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. क्वेश्चन नंबर 22 आयडेंटिफाय विच इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डिप्रेशन आहे लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. क्वेश्चन नंबर 23 द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन डिपेंड ऑन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही ऑलवेज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड राहील. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. शो द ऑप्शन नेचर कट नंबर ऑफ सोल्यूट. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 24 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर यूज्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकतोच का आपण कशासाठी टू डिटरमाइन कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजेच काय मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट. मेल्टिंग पॉइंट अरेंजमेंट इक्विव्हॅलंट वेट मोलार मास. ऑप्शन नंबर डी.
फिरवून क्वेश्चन विचारला, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज युज्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ, परत काय असेल, ऑप्शन बदलले, मोलार मास, रिपीट क्वेश्चन झालाय तो. ठीक आहे, मोलार मास. क्वेश्चन नंबर 26, द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन डिपेंड ऑन, कशावरती डिपेंड राहते, आत्ताच सांगितलं, नंबर ऑफ सॉल्व्हंटवर नाही. बघा ऑप्शनमध्ये फसवतायत, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नेचर दोन्ही कट, नंबरवर पण नॉट सॉल्व्हंट, सोल्यूट. 27, डॅश इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन आहे, एलिव्हेशन आहे, वेपर प्रेशर नाही आहे, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे. ठीक आहे, लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, वेपर प्रेशर नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कशाने लिहितो आपण, P1. P1 किती दिलाय, 750 mm ऑफ मर्क्युरी म्हणजे mmHg. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज क्वेश्चन मार्क. मग मला काय दिलेलं नाही, प्युअरचं दिलेलं नाही. प्युअर कोण असणार आहे, प्युअर वॉटर असणार, आणि वॉटरचं किती असतं, 760 mmHg. वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 760 mmHg. ओके, मग ही व्हॅल्यू दिलेलीच असेल असं एक्सपेक्ट करायचं नाही. तुम्हाला सोल्युशनचं दिलं आहे म्हणजे प्युअर कोण असतो, वॉटर असतो. मग चला आता प्युअर मायनस इम्प्युअर अपॉन प्युअर, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आय होप फॉर्म्युले पार्ट आहे. 760 मायनस 750 अपॉन 760 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. किती येणार आहे आन्सर, 10 अपॉन 760, म्हणजेच किती आलं, 1 upon 76 is equal to mole fraction of solute, 1 upon 76. Option number A. Question number 29, dash means relative lowering of vapor pressure of solution. Property of solute, number of solute असतं तर मी याला टिक केलं असतं, पण हे काय आहे, प्रॉपर्टी ऑफ सोल्यूट नाही. प्रॉपर्टी ऑफ सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट, सॉल्व्हंट पक्का नाही. प्रॉपर्टी ऑफ सॉल्व्हंट पक्का नाही, काय ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. लास्ट क्वेश्चन, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट डिक्रीज्ड बाय, वेपर प्रेशरमध्ये कितीनं फरक पडला, 10 mmHg. कधी, वेन अ नॉन वोलाटाईल सोल्यूट वॉज ॲडेड, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी सोल्यूट ॲड केला. द मोल फ्रॅक्शन, त्यावेळीचा मोल फ्रॅक्शन काय होता, 0.2. कोणाचा, सोल्यूट. सोल्यूट म्हणजे काय लिहिलं मी, 2. ते म्हणतायत व्हॉट शुड बी द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट किती असेल जर इफ डिक्रीज ऑफ वेपर प्रेशर इज चेंज इन वेपर प्रेशर 20 mmHg असेल तर. आणि आत्ताच आपण म्हटलं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा लोअरिंग इन वेपर प्रेशर कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. पहिलं 10 होतं तेव्हा x2 0.2 होता, आता 20 आहे तर x2 काय असणार आहे, 0.4. लगेच टिक करू नका, त्यांनी मला विचारले मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट म्हणजे x1 आणि आपल्याला माहिती आहे x1 प्लस x2 किती असणार आहे, ऑलवेज 1. फ्रॅक्शन कधी 1च्या वरती नसतो. सो मला x1 पाहिजे, 1 मायनस x2 करेन, 1 x2 होता 0.4, x1 किती आला 0.6. ऑप्शन नंबर सी. हे होते लेवल 1चे MCQs, ज्याच्यामध्ये फार कॅल्क्युलेशन विचारत नाहीत. एक क्वेश्चन असेल हेनरीवरचा, एक क्वेश्चन असेल तुमच्या रॉल्टवरचा, दॅट इज सिम्पल कॅल्क्युलेशन क्वेश्चन्स. ठीक आहे, कोणते कोणते पॉईंट कव्हर केले, इंट्रोडक्शन कव्हर केलं आहे, 9 टाईप्स ऑफ सोल्युशन कव्हर केलेत, सोल्युबिलिटी कव्हर केली आहे, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. कोणता क्वेश्चन होता, ग्लुकोजला पाण्यात टाकल्यावर तो काय देतो, मॉलिक्युल्स देतो. नेचर ऑफ सॉल्व्हंट अँड नेचर ऑफ सोल्यूटवर डिपेंड होता. त्यानंतर हेनरी लॉ कॉन्स्टंट, हेनरी लॉ दोन्ही पॉईंट कव्हर केलेत. त्यानंतर रॉल्ट्स लॉ कव्हर केला आहे. नेक्स्ट लेक्चर जे असेल, इवन यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ज्या 11वीत आहेत तेही कव्हर केले. नेक्स्ट लेक्चर जे असेल त्याच्यामध्ये आपण करणार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, व्यवस्थित स्टडी करा. डोंट वरी अबाउट IDs अँड पासवर्ड, उद्या सकाळपर्यंत ते येऊन जातील. जुन्या मुलांनी जुना ID पासवर्डच वापरायचा आहे. मेक शुअर आज तुम्ही लॉग इन करून बघा लॉग इन होत आहे की नाही. नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये कॉन्टॅक्ट दिला आहे, त्यांना कॉल करा, तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस करा. अँड मेन इम्पॉर्टंटली स्टडी करा. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन थँक यू सो मच अँड थँक यू फॉर बेअरिंग माय दिस डर्टी व्हॉइस. Thank you so much.